नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या FYBA या वर्गातील विद्यार्थ्यांचं ऑनलाईन वेब सिरीजच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते धर्मनिरपेक्ष स्वरूप कसं आहे या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. कारण मागील लेक्चरला आपण सार्वभौम आणि समाजवादी हे भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप आहे अशा स्वरूपाचा आपण अभ्यास केलेला होता. तर आज आपण धर्मनिरपेक्ष या तत्वाचा अर्थ बघणार आहोत. 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष या नवीन शब्दाचा समावेश केलेला आहे. हे तुम्हाला मी मागील लेक्चरला सांगितलेलं आहेच. घटनाकारांनी अप्रत्यक्षपणे एक धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती होईल या हेतूने घटनेतील काही कलमात तरतुदी केलेल्या आहेत. जे भारतीय राज्यघटनेने 25 ते 28 या कलमामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट केलेला आहे. या घटनेने भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतात विविध धर्माचे लोक राहतात, त्यामुळे त्या नागरिकांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा आणि आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार हा असणं अपेक्षित आहे. तसंच या मूलभूत अधिकारांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार म्हणून तसा तो अधिकार दिलेला होताच. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता टिकून राहणे आवश्यक होते. त्या दृष्टीने घटनेने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. अर्थात व्यक्तीने आपल्या धर्माचे पालन करताना अन्य व्यक्तींच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करता कामा नये हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि सामाजिक प्रगती यांना बाधा येणार नाही याविषयी दक्षता घेऊनच व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार उपभोगता येणार आहे. तसेच राजकारणामध्ये धार्मिकतेचा हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही. सामाजिक सुधारणा व राष्ट्रहित या दृष्टिकोनातून आवश्यकता वाटल्यास धार्मिक बाबतीत राज्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिलेला आहे. अशा प्रकारे घटनेने विविध तरतुदी करून धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा सुद्धा घातलेल्या आहे. जर एखाद्या रूढी परंपरा नैतिकतेच्या आड येणाऱ्या असतील, एखाद्या जीविताचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं असेल, तर अशा वेळेस सरकार धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकते. पण अदरवाईज प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माच्या रूढी परंपरांचं पालन करण्याचं पूर्णपणे अधिकार आहे. मग ती व्यक्ती हिंदू असेल, ती व्यक्ती मुस्लिम असेल, ती व्यक्ती शीख असेल, या सर्वांना आपल्या धर्माचं पालन करणं, त्याबरोबर धर्माचा प्रसार करण्याचा एक मूलभूत हक्कच भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष या तत्वामुळे आपल्याला मिळालेला आहे. परंतु वेळ प्रसंगी सामाजिक सुधारणेसाठी किंवा राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून समाजातील नैतिकता शाबूत राहावी म्हणून सरकार हस्तक्षेप करून धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माच्या वरती हस्तक्षेप करून काही धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने पण लावू शकतं. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील या धर्मनिरपेक्ष राज्य या शब्दाचा अर्थच असा आहे की भारत हे धर्मबाह्य राज्य आहे असं नाही, तर ते कोणत्याही धर्माचे राज्य नाही, ते धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारतीय घटनेने सर्व धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक देण्याचे मान्य केलेलं आहे. सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाईल. धार्मिक भेदाचा विचार न करता विकासाची समान संधी दिली जाईल. भारतीय घटनेने कोणत्याही एका धर्माला अधिक महत्त्व दिलेले नाहीये किंवा कमी महत्त्वही दिलेलं नाहीये. म्हणजे धर्म ही प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत बाब मानून सर्व धर्माकडे समानतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन घटनेने स्वीकारलेला आहे. थोडक्यात काय तर राष्ट्रातील सर्व धर्माच्या लोकांमध्ये ऐक्याची, सहकार्याची व बंधुभावाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय घटनेच्या सरनाम्यात धर्मातीत किंवा धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना आपण स्वीकारलेली आहे. कारण भारतभरामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म आणि पंथाचे खूप सारे लोक राहतात. मुस्लिम आहे, शीख आहे, ईसाई आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे, बहुसंख्य आहे. यांच्यामध्ये अंतर्गत बेबनाव होऊ नये. कारण ह्या हिंदू आणि मुस्लिमांच्या जातीय दंगलीमुळे आणि एकमेकांच्या
मनामध्ये असलेल्या कटुतेच्या भावनामुळेच भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्र निर्माण झालेले आहे. म्हणजे धर्म हा एक प्रकारचं लोकांना जोडण्याचं काम करत असतो, त्याचबरोबर विघटन करण्याचंही काम करत असतो. मग आता भारत जरी बहुसंख्य हिंदू असतील पण इतरही धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. मग ते एक गुण्यागोविंदाने एकत्र राहावे, त्यातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, ह्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रयोग केलेला आहे. धर्म ही समाजाला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती आहे, तसेच ती समाजाच्या विघटनाचा सुद्धा कारणीभूत ठरत असते. भारताच्या इतिहासात पाकिस्तानच्या निर्मितीद्वारे धर्माच्या या विघटनात्मक प्रभावाचा प्रत्यय आपल्याला आलेलाच आहे. त्या दुर्दैवी अनुभवाची पुनरावृत्ती घडू नये, पुन्हा अशा प्रकारची दोन शकले होऊ नये म्हणून जी आवश्यक उपाययोजना आवश्यक होती ती म्हणजे धर्मनिरपेक्षता होय. पाकिस्तानच्या निर्मितीमुळे भारताची धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल कशी झाली याची चर्चा आपण करणार आहोत. या धर्मनिरपेक्षतेच्या या देशाच्या संदर्भात अर्थ आणि त्या कल्पनेचे आधार, मर्यादा, भूमिका या दृष्टीच्या संदर्भातही विश्लेषण करणं या निमित्ताने गरजेचं आहे. इतके भिन्न निष्ठा व श्रद्धा असलेले जे भारतभरामध्ये समुदाय आहे व त्यांच्यापैकी काहींच्या धारणा इतक्या विरुद्ध टोकाच्या आहे की त्यांच्या सहजीवनासाठी धर्मनिरपेक्षतेखेरीज अन्य मार्गच नाही. म्हणजे प्रचंड वेगवेगळ्या टोकाचे असल्यामुळे धर्मनिरपेक्ष ह्या तत्वाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाहीये. प्रश्न केवळ सहजीवनाचा नाही तर लोकशाही राष्ट्रात सक्रिय व जबाबदार सहकार्याची सुद्धा आहे. जगाच्या पाठीवर कुठेच व कधीच हा प्रश्न एवढ्या प्रचंड प्रमाणावरती निर्माण झाला नव्हता, इतका गुंतागुंतीचा झाला नव्हता. त्यामुळे एक प्रकारे भारतातील धर्मनिरपेक्षतेचा प्रयोग हा आद्य आणि अभिनव आणि नवीनच असा ठरावा अशा प्रकारचा कयास अभ्यासकांनी मांडलेला आहे. अनेक देशांमध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. त्यांचे सामाजिक राजकीय संबंध व धार्मिक निष्ठा यांच्यामध्ये तणावही निर्माण होत असतात, परंतु कोणत्याच देशात या प्रश्नांचे उत्तर गंभीरपणे शोधले गेले नाही. मग सापडणे तर दूरच, मग भारताला हा प्रश्न तसा सोडून चालणार नव्हता, कारण तो त्यांच्या राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न होता. या राष्ट्राचे संपूर्ण भवितव्य या प्रश्नांच्या यशस्वी सोडवणुकीवरच अवलंबून होते. म्हणजे जगामध्ये इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, मग त्यांनी इतक्या गंभीरपणे हा मुद्दा घेतला नाही, परंतु भारताने हा मुद्दा गंभीरपणे घेतला. वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, कारण हा का घेतला? कारण हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न होता, राष्ट्रीय अस्तित्वाचाही प्रश्न होता. नुसता अस्मिताच नाही तर एक अस्तित्वाचा प्रश्न होता, कारण धर्मामुळेच आपल्या राष्ट्राचे विघटन झालेले आहे. त्यामुळे पुन्हा अशी वेळ येऊ नये, पुन्हा वेगवेगळ्या संस्कृतीच्या आधारे देशाचे तुकडे होऊ नये, धर्माच्या आधारावर विभाजन होऊ नये, यासाठी हा प्रयत्न होता. पश्चिमेत जो धर्मनिरपेक्षतेचा विचार झाला तो फक्त राज्यसंस्था व धर्मसंस्था यांच्या अलगीकरणाच्या व परस्पर संबंधाच्या दृष्टीने झालेला होता. व भारताच्या धर्मनिरपेक्षतेची व्याप्ती फक्त या संबंधापुरतीच मर्यादित नव्हती. धर्म आणि राजकारण यांच्यापासून अलग करणं इथपर्यंत हा सेक्युलरिझमचा अर्थ नव्हता. तर भारताला एक अस्तित्व, एक सर्वांनी एकत्र येऊन एक राष्ट्रीय एकात्मतेच्या आधारे एकत्र येऊन नवं राज्य उभा करणं हा मोठा प्रश्न भारतासमोर होता. त्यामुळे तिला एक व्यापक आशय प्राप्त झालेला होता. धर्म आणि राजकारण यांचे संपूर्ण अलगीकरण शक्य नाही आणि धर्मनिरपेक्षतेचे ते प्रमुख साध्यही नाही, कारण इथला हिंदू धर्म, वर्णाश्रम किंवा इस्लामचा शरीयत कायदा इतका व्यापक व सर्वस्पर्शी आहे व जीवनाच्या सर्व बाजू तो नियंत्रित करणार आहे की त्याला राजकीय जीवनातून पूर्णपणे वेगळे काढून टाकणे शक्य पण नाहीये. पाश्चात्य संकल्पनेचा आधार घेऊन काही टीकाकार भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर टीकाही करतात. सेक्युलरिझम ही कुठेच टिकू न शकलेली संकल्पना आहे, ती मृत झाली असून तिचे पुनर्जीवन अशक्य आहे. पुन्हा ती अतिशय भौतिक संकल्पना असल्यामुळे धर्मविहीनतेचा पुरस्कार करीत असल्यामुळे जित धर्म खोलवर विणलेला आहे अशा भारतीय परंपरेत संस्कृतीमध्ये ती बसू शकत नाही, अशी टीका पाश्चिमात्य काही अभ्यासकांनी केली की धर्मनिरपेक्षता भारतामध्ये तर शक्यच नाही. एक तर भारतामध्ये धर्म हा एक फार मोठा एक खोलवर रुजलेला आहे,
ही संस्कृती, वर्णाश्रम, भारताचा शर्यत कायदा, हिंदू धर्म संस्कृती ह्या पूर्णपणे खोलवर आहे. व्यक्ती जीवनामध्ये त्याला फार महत्त्व दिलेलं आहे. मग अशा वेळेस धर्मातून लोकांना हस्तक्षेपातून बाहेर काढणं आहे किंवा या रूढी परंपरेतून बाहेर काढायचं आहे. तर इथं ही धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतामध्ये तग धरू शकणार नाही, अशा प्रकारची टीका काही पाश्चात्य अभ्यासकांनी केलेली आहे. या पाश्चात्य आदर्शांपेक्षा भारतीय कल्पना अगदीच निराळी होती. जेव्हा ती पूर्णपणे साकार होईल तेव्हा संपूर्ण जगासाठी ती एक नवीन आदर्श प्रस्थापित करणारी ठरणार आहे. धर्मनिरपेक्षतेची कुठेतरी एक आयती तयार व्याख्या आहे व ती भारतासारख्या गुंतागुंतीचे वास्तव असणाऱ्या राष्ट्राला जशीच्या तशी लावता येईल अशी कुणाची कल्पना असेल तर ती चुकीची आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेची अशी अंतिम व्याख्या आज करता येणार नाही, कारण की धर्मनिरपेक्षतेवरती टीका केली जाताना करण्यात येणारी प्रत्येक व्याख्या ही अपुरी, एकतर्फी व त्यामुळेच ती ताज्य ठरलेली असते. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हा ऐहिक व लौकिक असा करतात. ते त्या संकल्पनेला ईश्वर विरोधी किंवा धर्मविरोधी मानून तिच्यावर टीका करतात. म्हणजे धर्मनिरपेक्षतेचे ही तत्वज्ञान ईश्वराच्या विरोधात आहे म्हणून काही लोक टीका करतात, परंतु धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान हे ईश्वराच्या विरोध करणारा नाहीये. कारण ती व्याख्या धर्मनिरपेक्षतेच्या केवळ नकारात्मक बाजूवरच ती लक्ष केंद्रित करतात. जे असं म्हणतात की धर्मनिरपेक्षता ही ईश्वराच्या विरोधी आहे, तर ती निगेटिव्ह बाजूवरती ते लक्ष केंद्रित करतात. तर धर्मनिरपेक्षता ही एक भावनात्मक संकल्पना आहे. ती व्यक्तीच्या भौतिक आणि त्याचप्रमाणे पारलौकिकतेच्या विकासाच्या दृष्टीनेही उपकारक ठरणारी अशी आहे. खरे तर धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ राज्यसंस्थेचे धोरण नसून तो एक दृष्टिकोन आहे, तो एक जीवनमार्ग आहे, ती एक मनोवृत्ती आहे. म्हणूनच भारताच्या बाबतीत सी राजगोपालचारी ते असं म्हणतात, ते अक्षरशः खरं आहे. ते असं म्हणतात की येथील राज्यसंस्था सेक्युलर आहे, पण जनता मात्र अजून सेक्युलर नाही. अजून ती जर होऊ शकली नाही तर त्याहून दुसरं मोठं दुर्दैव असणार नाही. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा विचार करणे सुलभ होण्याच्या दृष्टीने विल्फ्रेड कॅटवेल स्मिथ यांनी एक कामचालक व्याख्या सांगितलेली आहे. ती प्रत्येक व्यक्तीकडून, मग ती कोणत्याही धर्माची असो, कोणत्याच धर्माची नसो, नितांत निष्ठा व विश्वास जी राज्यसंस्था मिळवते, टिकवते व मिळवित राहण्यास पात्र ठरते, अशा राज्यसंस्थेला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा आदर्श हा आहे. त्यामुळे विरोधक समजतात त्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोधी, धर्मविहीनता, पाखंडीपणा, धर्मभंजकता नसून सर्व धर्माच्या सहिष्णु सहअस्तित्वाद्वारे बंधुत्वाच्या, शांतता, न्याय व स्वातंत्र्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा तो एक भारतासाठी एकमेव मार्ग आहे. म्हणजे भारतासाठी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना म्हणजे धर्मविहीनता किंवा पाखंडीपणा नाहीये, धर्माचं अस्तित्व मान्य न करणं असा नाहीये, तर काय आहे तर शांतता व न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, हे सर्व धर्मांचे सहअस्तित्व, असं हे भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप असणार आहे. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन मानतात की भारत हे धर्मनिरपेक्षित राज्य आहे. म्हणजे ते आत्म्याचे अस्तित्व नाकारतो किंवा मानवी जीवनात धर्माचे स्थान गौण ठरवून पाखंडीपणाला उत्तेजन देतो असं नाही. म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे म्हणजे आपण भारतामधील जे काही शासन संस्था आहे, राज्यसंस्था आहे, ही धर्माचं अस्तित्व नाकारते आहे असं नसून ते एक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग आहे, ते एक एकत्मतता टिकवण्याचा तो मार्ग आहे, ही तर भारताला अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोणत्याही धर्माचं अस्तित्व किंवा कोणत्याही धर्माचं स्थान, आधिपत्य भारताच्या या राज्यव्यवस्थेवर नाही. कोणत्याच धर्माला इथं वरिष्ठ दर्जा नाही किंवा कनिष्ठ दर्जाही नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहारात कोणत्याही धर्माला इतर धर्माहून वेगळी वर्तणूक दिली जाणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. असं या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. म्हणजे टीकाकार जरी वेगळ्या पद्धतीने टीका करत असतील, पण आपण मात्र त्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ पाखंडीपणा घेतलेला नाहीये, ईश्वरहीनता असा घेतलेला नाही, तर ईश्वराचं, सर्वच धर्माच्या ईश्वरांचं अस्तित्व आपण मान्य केलेलं आहे. कुठल्याच धर्माला आपण उच्च किंवा नीच असं समजलं गेलेलं नाहीये. म्हणजे धर्मनिरपेक्षित राज्य म्हणजे इथल्या प्रत्येक व्यक्तीला, समूहाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. जिथं व्यक्तीशी नागरिक म्हणून वागताना त्याच्या धर्माचा विचार केला जात नाही. इथली राजसत्ता कोणत्याही धर्माला निर्बंध आणत नाही किंवा कोणत्याच धर्माला चालनाही देत नाही.
धार्मिक क्षेत्रात अनावश्यक हस्तक्षेपही करत नाही. डोनाल्ड स्मिथ यांनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करताना सांगितलं आहे की व्यक्ती, धर्म आणि राज्यसंस्था हे त्रिकोणाचे 3 बिंदू असून त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकावर धर्मसंस्था, दुसऱ्या टोकावर राज्यसंस्था असते आणि शिरोभागी व्यक्ती असते. या 3 बिंदूंमधील परस्पर संबंध स्वतंत्रतेचे असले तरी परस्पर संलग्न व परस्पराश्रित आहे. व्यक्ती आणि धर्मसंस्था यांच्यातील संबंधात राज्यसंस्थेचा अतिरिक्त हस्तक्षेप नसावा, तर व्यक्ती आणि राज्यसंस्था यांच्यातील नागरिकत्वाविषयक संबंधाशी धर्म विचारांचा संबंध सुद्धा नसावा. भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेची जी काही कल्पना आहे ती मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये सुद्धा व्यक्त झालेली आहे. 1976 साली संविधानामध्ये या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जो धर्मनिरपेक्षता हा शब्द प्रयोग केला गेला, तर त्यापूर्वी धर्मनिरपेक्षता शब्दाचा उल्लेख घटनेमध्ये केलेला नव्हता, पण तरी सुद्धा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला होता. त्यामुळे त्याचा साकल्याने विचार केला तर धर्मनिरपेक्षतेची पक्की पायाभरणी घटनेमध्ये केलेली होती असे दिसून येते. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. भारतीय संविधानाने सर्व व्यक्तींना आणि समूहांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. दुसरे म्हणजे समान नागरिकत्वाची सर्वांना हमी दिली आहे. म्हणजे धर्माच्या आधारावरती कुठल्या प्रकारचं नागरिकत्व जे आहे हे नाकारलं जाणार नाही. धर्माच्या कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. सार्वजनिक सेवांमध्ये भरती होण्याची सर्वांना समान संधी दिली जाईल. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देताना भेदभाव केला जाणार नाही, म्हणजे धर्माच्या आधारावरती भेदभाव केला जाणार नाही. आणि जातीय मतदारसंघ अस्तित्वात असणार नाही अशी आश्वासने संविधानामध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. म्हणजे त्या माध्यमातून आपण धर्मनिरपेक्षतेचा सुरुवातीपासूनच स्वीकार केलेला आहे हे या ठिकाणी अधोरेखित केलं जातं. म्हणजे राज्यसंस्था आणि धर्म यांचे अलगीकरण करताना संविधानकारांनी असे नमूद केले आहे की कोणत्याही धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कर लावले जाणार नाही. त्याचप्रमाणे सरकारी शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण सुद्धा दिले जाणार नाही. संविधानाच्या या तरतुदीवरून आपल्याला असे स्पष्ट दिसून येते की संविधानाची भूमिका धर्मविरोधी नाही किंवा संस्कृतीचे बुद्धिप्रामाणीकरण किंवा जडवादीकरण करण्याचाही नाही. फक्त एवढेच की धार्मिक बाबतीत राज्यसंस्थेने निपक्ष राहावे एवढीच या संविधानाची अपेक्षा होती. म्हणजे इथं धर्माचं अस्तित्व मान्य न करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता होय असा जो पाश्चात्य विचारवंतांनी जो काही याची व्याख्या केलेला आहे ते भारताने सुरुवातीपासूनच ती व्याख्या नाकारलेली होती. भारताच्या घटनाकारांनी किंवा भारतीय राज्यकर्त्यांनी भारताच्या वेगवेगळ्या धर्माचं अस्तित्व मान्य करून आणि मूलभूत अधिकारांमध्येही तसा समावेश केलेला होता. धर्माच्या आधारावर शिक्षण असेल, नोकरी असेल, या आधारावर कुणालाही भेदभाव जो आहे हा केलेला नाही. आपल्याला हवा त्या धर्माचं आचरण करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. त्याचबरोबर धर्माचा प्रसार करण्याचाही आपल्याला अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेने हे प्रत्येक व्यक्तीला हे अधिकार दिलेले आहे. अर्थात ते मर्यादित आहे, त्यामध्ये थोड्याशा मर्यादा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक ठरणारे जे काही निर्बंध आहे तर ते निर्बंध या माध्यमातून घातले जाऊ शकतात. धर्माच्या नावाखाली कोणतीच अस्पृश्यता पाळू शकत नाही. तसेच राज्याला ती मालमत्ता काढून घेण्याचा हक्क आहे. त्यास धार्मिक स्वातंत्र्यामुळे बाधा येऊ शकणार नाही. हे सुद्धा काही अधिकार वरती जे काही बंधने आहेत ही बंधने आपल्या अधिकारांवरती आलेली आहे. या व्यक्तीमध्ये धार्मिक कारणासाठी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशी आश्वासने भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे. पण याही बाबतीत अनेकदा अनेक कारणासाठी तडजोडी केल्याचे आढळते. हिंदू व्यक्तिगत कायदा सुधारणा करण्यात आला, त्यामध्ये मुसलमानांच्या व्यक्तिगत कायद्याबाबत अजून तसा प्रयत्न दुरुस्ती जी आहे ही करण्यात आलेली नाही. यामध्ये थोडासा भेदभाव आहे. समान नागरी कायदा नाहीये. हिंदूच्या व्यक्तिगत कायद्यामध्ये दुरुस्ती केली परंतु मुस्लिमांच्या कायद्यामध्ये केलेली नाहीये. तर हे थोडंसं आक्षेप घेण्यासारखं भारताच्या या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वज्ञानावरती आहे. कारण काही लोकांची अशी मागणी आहे जसं हिंदूंच्या व्यक्तिगत कायद्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे सरकारने, तसं मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप केला पाहिजे. तर त्याची प्रक्रिया हळूहळू सुरळीत चालूच आहे. आपण तिहेरी तलाक जो काही कायदा आहे तोही रद्दबातल केलेला आहे. समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे पूर्णपणे आपण धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनेच उभे आहोत असं तरी चित्र आपल्याला सध्या दिसून येतं. सरकारने कुठल्याही धर्माचा अनुनय करण्याचा प्रयत्न केला नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने भारतीय राज्यव्यवस्थेचं हे जे काही स्वरूप आहे त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप आपण कसं आहे हे आपण बघितलेलं आहे. या पूर्वीच्या भागामध्ये सार्वभौम आणि समाजवादी हे स्वरूप कसं होतं, याचबरोबर आजच्या ह्या लेक्चरला आपण भारतीय राज्यव्यवस्थेचं धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप हे कसं राहिलेलं आहे, की कुठल्याही धर्माला अधिकृत धर्म म्हणून भारतीय राज्यघटनेने किंवा भारत सरकारने मान्य केलेलं नाही, मान्यता दिलेली नाही. कुठल्याही धर्माला उच्च किंवा नीच असं वेगळं स्थान दिलेलं नाही. सर्व व्यक्तींना, प्रत्येक व्यक्तींना आपल्या धर्माचं आचरण करण्याचं, त्या धर्मानुसार राहण्याचं, त्याबरोबर त्या धर्माचा प्रसार करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असणार आहे. धर्माच्या आधारावर कुणालाही भेदभाव केला जाणार नाही. नागरिकत्व कुणालाही धर्माच्या आधारे नाकारलं जाणार नाही. अशा प्रकारचे काही मूलभूत अधिकारही सुरुवातीपासूनच भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले गेलेले होते. एकंदरीत याबरोबरच आपण इथे थांबूया.